Good morning, all of you. Today is a discuss about the conical pendulum. This is a diagram of conical pendulum. First of all, what is meant by pendulum? And here, what is this calculate? What is our intention to in case of conical pendulum? Because to calculate to determine the time period of conical pendulum. First, about the what is meant by bob, correct? And what is meant by pendulum? If suppose what is meant by pendulum? If suppose a tiny mass object is connected to flexible, inextensible, massless string and suspended from the rigid support is called as a pendulum. Correct? म्हणजे फॉर एक्झाम्पल हे रिजिड सपोर्ट आहे. या रिजिड सपोर्ट पासून एखादं फ्लेक्झिबल स्ट्रिंग असेल, इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग असेल, तर इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगला एक टायनी मास ऑब्जेक्ट आपण कनेक्टेड केलं आहे. म्हणजे इफ अ टायनी स्मॉल ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ बॉब, तर आपण बॉब म्हणतो. करेक्ट? आणि हाच बॉब एका रिजिड सपोर्टला कनेक्टेड केलेला आहे आणि तो जो स्ट्रिंग आहे ते फ्लेक्झिबल स्ट्रिंग आहे, मासलेस आहे, इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो? पेंडुलम म्हणतो. करेक्ट? पण खूप सारे पेंडुलमचे टाइप आहेत. करेक्ट? सो मेनी टाइप्स ऑफ पेंडुलम: स्प्रिंग पेंडुलम, डबल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम, फिजिकल पेंडुलम, सिंपल पेंडुलम. आता सिंपल पेंडुलम म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल आता इथं काय कोनिकल पेंडुलम आहे, तर सिंपल पेंडुलम म्हणजे काय? इफ द स्ट्रिंग मेक्स टू अँड फ्रो मोशन मीन्स अलॉंग द व्हर्टिकल सेक्शन इज कॉल्ड एज अ सिंपल पेंडुलम. म्हणजे याचा अर्थ हा जो बॉब जे आहे फक्त एकाच पाथ मध्ये टू अँड फ्रो मोशन मध्ये ऑसिलेशन प्रोड्यूस करते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? सिंपल पेंडुलम म्हणतो. बट इथं कोनिकल पेंडुलम मध्ये एकाच सेक्शन मध्ये एकाच पाथ मध्ये वर्क करत नाही, तर इथं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म होते, म्हणून याला आपण कोनिकल पेंडुलम म्हणतो. सिंपल पेंडुलम म्हणजे एकाच पाथ मध्ये, बट हिअर कोनिकल पेंडुलम म्हणजे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये ते परफॉर्म, तेही युनिफॉर्म मध्ये परफॉर्म झालं पाहिजे, म्हणून त्याला काय म्हणतो? आपण कोनिकल पेंडुलम म्हणतो. करेक्ट? आता आपण डायग्राम मध्ये डिस्कस करू. पहा, दिस इज अ रिजिड सपोर्ट, दिस इज अ पॉइंट, दिस इज अ बी पॉइंट, and this is a tiny mass object is connected at point B. This is the center of point C. This is a horizontal circular path. This is a vertically downward direction rate of mg. This is a vertical upward direction T naught cos theta. T naught is the tension in the string. Here horizontally directed toward the center of the circle is a T naught sin theta. This is all about this diagram. Okay, but what is the intention? To find the time period of conical pendulum. तर आता आपल्याला या कोनिकल पेंडुलम मध्ये आपल्याला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचं आहे. पण ते टाइम पिरियड जर आपल्याला एक वेळेस भेटला तर आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम तेही आपल्याला काढता येते. ठीक आहे? फर्स्ट डायग्राम डिस्क्रिप्शन समजून घ्या की आता याच्यानंतर पेंडुलम म्हणजे काय? इफ अ स्ट्रिंग मेक्स अलॉंग व्हर्टिकल सेक्शन टू अँड फ्रो मोशन अलॉंग द सेम पाथ इज कॉल्ड एज अ पेंडुलम. देन व्हॉट इज मीन बाय bob? If any tiny object of mass is called as a bob. एक स्मॉल ऑब्जेक्टला त्याला काय म्हणतो? आपण बॉब म्हणतो. आणि सिंपल पेंडुलम म्हणजे एकाच डायरेक्शन मध्ये अलॉंग सेम पाथ मध्ये अगेन अँड अगेन मोशन मध्ये असेल तर त्याला काय म्हणतो? आपण सिंपल पेंडुलम म्हणतो. पण कोनिकल पेंडुलम एका व्हर्टिकल सेक्शन मध्ये हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, त्याला आपण काय म्हणतो? कोनिकल पेंडुलम. फॉर एक्झाम्पल आता व्हॉट इज बाय पेंडुलम? कोनिकल पेंडुलम. आता पहा, इथं तुम्हाला एक डॉट पॉइंट दिसतो. करेक्ट? इथल्या साईडला हा इथून एक स्ट्रिंग कनेक्टेड केलं आहे. मग ते इथं बी या पॉइंटला तुमचं मास पॉइंट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथून एवढा काय झाला? कोनिकल सेक्शन झाला. पण इथं किती अँगल आहे? 90 डिग्री. म्हणून याला काय म्हणतो? अ बॉब इज मूव्ड सरफेस ऑन द हॉरिझॉन्टल युनिफॉर्मली हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज अ कोनिकल पेंडुलम. म्हणजे याचा अर्थ हा असा लाईन आहे, म्हणजे तुमचा स्ट्रिंग तुमचा बॉब येत आहे. म्हणजे हा बॉब काय मूव्ह करतो? अ बॉब और पॉइंट ऑब्जेक्ट मूव्ह फ्रॉम द सरफेस ऑफ द राईट सर्क्युलर सेक्शन. आता राईट सर्क्युलर सेक्शन मीन्स राईट अँगल मीन्स 90 डिग्री. हा हाफ कोनिकल सेक्शन आहे. मग त्याच्यानंतर काय होतं? इट मूव्ह अँड दिस बॉब इज परफॉर्म्स हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. द स्ट्रिंग moves from horizontal vertical core section right angle circular section. आता पहा, हे स्ट्रिंग आहे, इथं तुमचा हाफ आहे, तर थोड्या वेळानंतर हाच पॉइंट ऑब्जेक्ट इथे येईल. कंटिन्युअसली युनिफॉर्म मध्ये काय होतं? कंटिन्युअस मध्ये मोशन होतं. बट तेच जर सिंपल पेंडुलम जर असेल याच डायरेक्शन मध्ये रोटेट व्हायला लागतं. करेक्ट? हे सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम मध्ये फरक आहे.
म्हणजे याचा अर्थ पॉइंट ऑब्जेक्ट और इफ स्ट्रिंग मूव्स सरफेस ऑन द राइट सर्क्युलर सेक्शन मीन्स 90 डिग्री इथपर्यंत. मग नंतर हा बॉब काय परफॉर्म करतं, इफ बॉब इज परफॉर्म्स युनिफॉर्मली हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज अ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम म्हणजे ते कोनिकल पेंडुलम मधला जो बॉब आहे ते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. सिंपल पेंडुलम जे आहे ते एकाच पाथ मध्ये रोटेट करते. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द डिस्क्रिप्शन्स ऑफ द कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. नाउ नेक्स्ट this point B, the force exerted or acted upon the bob, there are three components. One is a vertically downward weight of mg, vertically upward t naught cos theta, and horizontally directed towards the center of the circle t naught sin theta. म्हणजे याच्यामध्ये तीन कॉम्पोनंट या फोर्स बॉब वरती या ऑब्जेक्ट वरती फोर्स ऍक्ट करले. एक आहे व्हर्टिकल डाउनवर्ड वेट ऑफ mg, व्हर्टिकली अपवर्ड t नॉट cos थीटा, हॉरिझॉन्टली डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल t नॉट sin थीटा. हा जो बॉब आहे कंटिन्यूअसली द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, हॉरिझॉन्टली युनिफॉर्मली. ओके, इज कॉल्ड एज अ कोनिकल पेंडुलम. सो लेट अस सी. मग आता या डायग्राम मध्ये कोणकोणते इक्वेशन कोणासोबत बॅलन्स करते पहा. व्हर्टिकली वेट ऑफ mg is balanced with vertically component of t naught cos theta. Correct? This is the equation number first. T naught cos theta is equal to weight of mg. Correct? म्हणजे हे एकमेकांसोबत बॅलन्स करते. टी नॉट कॉस थीटा हे व्हर्टिकली अपवर्ड आहे, वेट ऑफ mg व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. ते दोघं एकमेकांसोबत बॅलन्स करते. पण तुम्हाला माहित आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन का परफॉर्म करतो, कशामुळे परफॉर्म करतो आपल्याला माहित आहे. If a particle or object revolves along the circumference of the circle is called as a circular motion. मग युनिफॉर्म सर्क्युलर म्हणजे त्या पार्टिकलचा त्या ऑब्जेक्टचा स्पीड कसा असायला पाहिजे, युनिफॉर्म व कॉन्स्टंट असायला पाहिजे. ठीक आहे, मग कॉन्स्टंट असेल. करेक्ट. पण कशामुळे परफॉर्म होतो, म्हणजे याचा अर्थ या सेंटर पासून या बॉब मध्ये सेंट्रिपिटल फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्स आहे याचा अर्थ सर्क्युलर मोशन परफॉर्म होते. आपण पाहिले की अलॉंग बँकिंग ऑफ करोड मध्ये इफ सेंट्रिपिटल फोर्स इज अब्सेंट तर डज नॉट परफॉर्म सर्क्युलर मोशन, म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नाही. याचा अर्थ हा बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये जर परफॉर्म करत असेल म्हणजे या फोर्स सेंटर ऑफ डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल कडे फोर्स ऍक्ट होतो. पहिला फोर्स आहे बॅलन्स झालेला टी नॉट कॉस थीटा इज इक्वल टू mg. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. करेक्ट. व्हाट इज नेक्स्ट, दिस इज अ वर्टिकल कॉम्पोनेंट. नाउ हॉरिझॉन्टल कॉम्पोनेंट टी नॉट साइन थीटा is necessarily balanced with centripetal force. Correct. This is a centripetal force. We have to write in the form of mr omega square, equation number 2. Correct. हा फोर्स इकडच्या साइडला ऍक्ट होतो म्हणजे याचा अर्थ सेंट्रिपिटल फोर्स कडे आहे. सेंट्रिपिटल फोर्स या इन द फॉर्म ऑफ दिस इक्वेशन mr omega square. Correct. t naught cos theta is equal to mg, t naught sin theta is equal to mr omega square. This is equation number 1, equation number 2. Now divide equation 2 by 1. Equation 2 आणि 1 divide करा. What is equation number 2? t naught sin theta divided by t naught cos theta is equal to mr omega square divided by mg. mm get cancel, t naught get cancel. What will get remaining? Sin theta divided by cos theta is equal to r omega square divided by g. Equation number 3. From this equation number 3 we have to calculate omega square. Omega square is equal to this g in denominator, it goes from in this side in a numerator. This is a g sin theta and divided by this numerator quantity r, it goes from this side in denominator r cos theta. Therefore taking square root on both sides, omega is equal to under root g sin theta divided by r cos theta. Okay, this is the angular speed of conical bob. We know this is equation number 4. Okay, next
what is the formula of angular velocity in the form of time period? टाइम पिरियडच्या फॉर्म मध्ये कोणतं इक्वेशन आहे सांगा. ओमेगा इज इक्वल टू जनरल फॉर्म, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय टी. 2 पाय कशासाठी कॉन्स्टंट व्हॅल्यू? 2 पाय मीन्स दिस इज अ सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल, दिस इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू, करेक्ट. अँड दिस इज आपल्याला टाइम पिरियड काढायचा. व्हॉट इज द फॉर्म्युला टाइम पिरियड? टी इज इक्वल टू 2 pi divided by omega. This is equation number 5. And here in equation number, the equation 4 substitute in equation number 5. Omega ची value equation 5 मध्ये substitute करा. What will get? Okay. T is equal to 2 pi divided by, what is omega? Tell me. G sin theta divided by R cos theta. Take a reciprocal. T is equal to 2 pi under root R cos theta divided by G sin theta. Equation number 7. Sorry, 6. This is equation number. This is the time period. But from this diagram, this is a circular cross section of R is a horizontal circle of radius. T naught is a tension in the string. Mg is a weight of mg vertically downward. C is the center of point of horizontal circle. A point is connected to rigid support. Correct? Now, from this equation, from this diagram, what is sin theta? What is the formula sin theta? Opposite side divided by adjacent side. What is opposite side? Listen, this is a side. This is opposite side, this is a R, and hypotenuse is yeah. Therefore, from this equation we have to calculate R. R is equal to L sin theta. This value substitute in equation number 6. R च्या ठिकाणी ही value इथं substitute करा. What will get? T is equal to 2 pi under root. What is R? L sin theta into cos theta divided by G sin theta. The sin theta get cancelled. T is equal to 2 pi under root L cos theta divided by G. If theta is very small, approximately 0 degree, मग cos 0 ची व्हॅल्यू काय की असं कन्सिडर करा की theta is very small, म्हणजे theta is 0 degree, मग cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे. What will get? T is equal to 2 pi under root L by G. This is a time period of conical pendulum. This is all about the. याच्यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी पण काढता येतं. फ्रिक्वेन्सीचं रिलेशन आहे N is equal to 1 upon T. त्या रिलेशनवरून आपल्याला फ्रिक्वेन्सी काढता येतो. करेक्ट? This is all about the conical pendulum. Okay, what is the definition of conical pendulum? If the string makes or moves surface on the right circular section and this bob moves from the horizontal circular motion is called as a conical pendulum. म्हणजे याचा अर्थ इथे एक पेंडुलम आहे आणि इथं स्ट्रिंग कनेक्टेड केलाय. तो जो स्ट्रिंग आहे ते फ्लेक्सिबल, मासलेस, इनएक्सटेन्सिबल आहे आणि ते कनेक्टेड केले रिजिड सपोर्टला, म्हणून त्याला आपण पेंडुलम म्हणतो. आणि बॉब म्हणजे काय? इफ अ टायनी मास ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज अ बॉब. करेक्ट? पण राईट अँगल म्हणजे राईट अँगल सर्क्युलर सेक्शन म्हणजे काय? याचा अर्थ राईट अँगल मीन्स 90 डिग्री. करेक्ट? हा जो ऑब्जेक्ट आहे इथल्या साईडला एक हा कोनिकल सेक्शन, नंतर हा, मग हा जो मोशन, हा जो बॉब आहे युनिफॉर्मली इथून काय होईल? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. मग तेव्हा हे परफॉर्म करत असताना असे इक्वेशन्स म्हणजे असे फोर्सेस काय होते याच्यामध्ये बॅलन्स होत जाते. करेक्ट? टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू mg, टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू mr². मॅथमॅटिकल अरेंजमेंट करत जा. इथं आपण डिवाइड इक्वेशन 2/1 केलं. टी नॉट साइन थिटा डिवाइडेड बाय टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू mr ओमेगा² डिवाइडेड बाय mg. मग टी नॉट कॅन्सल, गेट कॅन्सल, त्याच्यावरून तुम्ही ओमेगा काढा. त्याच्यानंतर फ्रॉम दिस इक्वेशन, फ्रॉम दिस डायग्राम, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस इज इक्वल टू r by l. फ्रॉम दिस डायग्राम. करेक्ट? अँड त्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही r कॅल्क्युलेट करा, l sin थिटा, अँड दिस r इज सबस्टिट्यूटेड इन इक्वेशन नंबर 6. T is equal to 2 pi under root r cos theta divided by
जी साइन थिटा या आर च्या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. कारण t is equal to by under root L cos theta by g. If theta is equal to very small, theta is approximately 0 degree, but cos 0 is equal to 1. Therefore, t is equal to 2 pi under root L by g. Now, MCQ questions asked in exam. The time period of conical pendulum is depends upon the length of the string, acceleration due to gravity, this axial height cone h, but does not depends upon the mass of the bob. Correct? टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम मास वरती डिपेंड आहे, मास ऑफ द बॉब वर. ते कसं कन्सिडर करायचं, जो फॉर्म्युल्यामध्ये आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. आता इथं एल आहे म्हणून डिपेंड आहे, टाइम पिरियड जी आहे म्हणून डिपेंड आहे याच्यामध्ये. ठीक आहे. दिस ऑल अबाउट द कोनिकल पेंडुलम. हे एक्झामला 3 मार्कला सगळ्यात जास्त मॅक्झिमम एक्झाममध्ये विचारतात. प्रॉब्लेम असेल, एमसीक्यू असेल किंवा थेरॉटिकल क्वेश्चन असेल किंवा डेरिव्हेशन असेल. ठीक आहे.